मला तुमच्यावरती अभिमान आहे की माझे रिक्षा चालक असे काम करतात। बघा, दोन्ही प्रकार असतात, नाण्याला दोन बाजू असतात। काही चुकीचं वागणारे बी आपल्यात आहेत, मी नाही म्हणत नाही। काही लोक जास्त भाडं मागतात। आता तुमच्या भागात हा प्रकार कमी असेल, पण आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी 1 रुपया जरी मागितलं तर आमचे दादा लगेच एवढा मोठा अर्ज बनवतात। अमुक रिक्षा क्रमांक, त्याचा ड्रेस असा होता, त्याचं ते तसं होतं, एवढं मोठं पत्र शिकलं जातं आणि त्याची एक कॉपी बाबा कांबळे रिक्षा संघटना असते मला येते, आणि त्याच्यामध्ये विषय कितीचा असतो, 1 रुपया जास्त घेतला म्हणून सगळं। हे पुण्यामध्ये काय होत आहे, सगळं येतं पुण्यामध्ये सगळंच। आणि मग अशा वेळेस आम्हाला वाईट वाटतं की बाबा नाही झालं पाहिजे, अशा प्रकारच्या घटना रिक्षाचालकांनी नाही केलं पाहिजे, हे मान्य आहे। परंतु अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तुम्ही त्यांना बदनाम करता, पेपरमध्ये मोठ्या मोठ्या बातम्या येतात, म्हणजे एका महिलेवरती बलात्कार झाला, रिक्षा चालकांबद्दल एवढा चुकीच्या बातम्या, वाईट वाटतं। यावेळेस माझा एक रिक्षा चालक रिक्षामध्ये सापडलेली 25 लाखाची बॅग त्या प्रवाशाला शोधून देतो, त्यावेळेस मात्र त्याचं पाहिजे तेवढं कौतुक। जेवढ्या शिव्या श्राप तुम्ही त्यांना चुकीचं काम करताना देता, तेवढंच कौतुक त्यांचं चांगल्या कामाबद्दलही झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आणि त्यामुळं हे जे काही शहर आहे कामचत शहर, या कामचत शहरामध्ये तुम्ही जे काय आता नवीन या ठिकाणी सर्व कार्यकर्ते काम करताय, लखन असतील, गायकवाड साहेब असतील आणि स्टँडच्या अध्यक्ष सर्वच पदाधिकारी असतील, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे। आता शहराचं शहरीकरण वाढत आहे, पिंपरी चिंचवड, तळेगाव आणि आता कामशेत, लोणावळा एकच होईल काही दिवसांनी, अशी परिस्थिती या ठिकाणी। आता इतर भागामध्ये इथं पर्यटन येतील, तुमच्या जवळ आता मी बघितलं कार्यालय सुरू झाले आहे डोंगरावरती, असं चांगला भाग आहे। तर या भागामध्ये बाहेरून येणारे लोक असतील किंवा आपल्या शहरातले नागरिक असतील, यांना चांगली सेवा द्या, चांगली सेवा द्या, आपल्याबद्दल तक्रार येईल अशा प्रकारे वागू नका। आणि प्रवाशांना माझ्या निमित्ताने आव्हान असेल की आमच्यातला एखादा रिक्षाचालक चुकला तर त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित तक्रार करा, परंतु जेव्हा आम्ही चांगलं वागतो, चांगलं काम करतो, त्याचंही कुठंतरी कौतुक झालं पाहिजे, असे माझ्या प्रवाशांना या निमित्ताने आव्हान आहे। आणि माझं दाभाडे पाटलांना आपल्या इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती राहील, त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यक्रम राबवला होता, पंचसूत्री कार्यक्रम, त्यात आम्ही काय करायचो,